नमस्कार, अपूर्वच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। झणझणीत चमचमीत गावरान पद्धतीने चिकन रस्सा कसा बनवायचा ते पाहू। पण त्याआधी अपूर्वच रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा। अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्याला मॅरिनेट करून घेऊ। त्यासाठी अर्धा चमचा हळद, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ हे सर्व हाताने छान मिक्स करून घेऊ व अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊ। मसाला बनवून घेऊ। त्यासाठी एक कांदा अखंड तसाच गॅसवर भाजायला ठेवायचा। अर्धी खोबऱ्याची वाटी तीही छान खरपूस भाजून घ्यायची। अशा पद्धतीने सर्व साइडने खोबरे भाजून घ्यायचे। कांदाही आलटून पलटून अशा पद्धतीने भाजून घ्यायचा। एका पॅन मध्ये 2 चमचे जिरे आणि 4 चमचे तीळ घालून छान खमंग भाजून घेऊ। त्यामध्ये खडा मसाला घालून तेही छान भाजून घेऊ। सर्व थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, तीळ, जिरे, पाच ते 6 लसूण पाकळी, पुदिना, कोथिंबीर आणि पाणी घालून छान बारीक पेस्ट करून घ्यायची। आता एका कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करून एक बारीक चिरलेला कांदा घालून थोडा भाजून घेऊ। त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून तोही छान भाजून घेऊ। मॅरिनेट केलेलं चिकन घालून सर्व छान मिक्स करून घेऊ। झाकण लावून चिकन वाफलून घेऊ। पहा, मस्त चिकनला पाणी सुटलेलं आहे। दोन चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा चिकन मसाला हे सर्व घालून 1 मिनिट परतून घेऊ। त्यानंतर बारीक केलेला मसाला घालून सर्व छान मिक्स करून घेऊ। मसाला काळा कलरचा झालेला आहे। आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे गॅसवर, त्यामुळे काळा कलर आलेला आहे, पण टेस्ट छान लागते। झाकण ठेवून मसाला थोडा शिजवून घेऊ। 5 मिनिटांनी पाहू शकता तेल छान सुटलेलं आहे मसाल्याला।
आता गरम पाणी घालून छान चिकन शिजवून घेऊ। एक उकळी आल्यानंतर 1 चमचा कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून छान मस्त चिकन शिजवून घेऊ। पहा मस्त कट ही आलेला आहे। चिकन ही छान शिजलेलं आहे। एका बाउल मध्ये चिकन आणि रस्सा काढून घेऊ। तयार आहे मस्त टेस्टी झणझणीत चमचमीत गावरान पद्धतीने बनवलेला चिकन रस्सा। सुटलं ना तोंडाला पाणी तर नक्की बनवून पहा। थँक्स फॉर वॉचिंग अपूर्वाज रेसिपी चॅनल. प्लीज सबस्क्राईब.